नमस्कार, मी संजीवनी तुमचं सर्वांचं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनेलवरती। तर आज आपण बघणार आहोत पावभाजीची रेसिपी। तर चला त्यासाठी लागणारं साहित्य बघू। 3 बटाटे चिरून घेतलेत छोटे, ओला मटार घेतलेला आहे, ढोबळी मिरची घेतलेली आहे आणि टोमॅटो घेतलेला आहे। आता ह्याला आपण कुकरमध्ये चांगलं शिजवून घेऊया। चला आता आपण हे कुकरमध्ये शिजवून घेऊया। याला 4 शिट्ट्या काढून घेऊ आपण। 4 शिट्ट्या झाल्या की हे चांगलं शिजवून घेऊन मग आपण ह्याला फोडणी टाकून घेऊ। आता आपण बटाटे शिजवून घेतलेले आहेत आणि त्याला स्मॅश करून घेतलेला आहे, बारीक एकदम केलेला आहे। तर चला आता आपण भाजीला फोडणी टाकून घेऊ। त्यासाठी कढई गरम करायला ठेवलेली आहे। 2 चमचे तेल टाकून घेऊ। दोन चमचे तेल टाकून थोडंसं त्यामध्ये आपण बटर टाकायचं आहे। तर हे गरम होऊ दे चांगलं तेल। मग आपण त्यामध्ये कांदा आणि टोमॅटो बारीक मिक्सरला करून घेतलेला आहे, त्याची फोडणी द्यायची। तर चला आता आपण कांदा आणि टोमॅटो हे बारीक करून घेतलेलं आहे, ते तेलामध्ये टाकून घेऊ। त्याला चांगलं तेल सुटेपर्यंत आपण भाजून घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये आलं लसूण पेस्ट टाकायचे। आलं लसूण पेस्ट मी घरामध्ये तयार केलेली आहे। चला आता हे कांदा टोमॅटो चांगला भाजलेला आहे। आता आपण त्यामध्ये आलं लसूण पेस्ट टाकू। आलं लसूण पेस्ट टाकून झाल्यानंतर पण चांगलं थोडंसं भाजून घ्यायचं ते। त्यानंतर त्यामध्ये आपल्याला हळद, मीठ, लाल तिखट आणि पावभाजीचा मसाला टाकून घ्यायचा आहे। हे चांगलं मिक्स करून घ्यायचं। चला आता आपण यामध्ये हळद टाकून घेऊ, 1 चमचा मीठ, पावभाजी मसाला आणि 1 ते 1.5 चमचा आपलं घरचं लाल तिखट। त्याला पण चांगलं तेल सुटेपर्यंत चांगलं परतून घेऊ। मग त्यामध्ये आपल्याला भाजी टाकून घ्यायची। फोडणीचा वास छान येतो। चला आपला कांदा टोमॅटो चांगला परतून झालेला आहे। त्यामध्ये आता आपण शिजलेला बटाटा वगैरे सगळं टाकून घेऊ आणि याला चांगली उकळी येईपर्यंत गरम करायचं। त्यानंतर आपण पाव भाजायला घ्यायचे। मग झाली आपली पावभाजी। मिक्स करून घ्यायचं आहे सगळं व्यवस्थित आणि याला चांगली एक उकळी काढून चांगलं गरम करून घ्यायचं। तर चला आता आपण इकडं भाजी गरम होईपर्यंत पाव भाजून घेऊया। बटर लावून आपल्याला पाव भाजून घ्यायचे। दोन्ही साईडला आत बटर लावायचं आहे। चांगले पाव भाजून घ्यायचे। मग झाली आपली पावभाजी। एकदम साधी सोपी पद्धत आहे, झटपट होऊन जाते। पद्धतीने आपली पावभाजी तयार झालेली आहे। माझी जर रेसिपी तुम्हाला आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।